वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे नाचणीची भाकरी। ही भाकरी अगदी मऊ होईल, कडक होणार नाही। तर यासाठी काय करायचं आहे, नाचणीचं पीठ घेतलं आहे मी जेव्हा नेहमी 1 किलो नाचणीचं पीठ आणते ना, तेव्हा त्यामध्ये 200 ग्राम गव्हाचं पीठ घालायचं आणि मिक्स करून पीठ ठेवून द्यायचं। असं करून मी सध्या 2 भाकऱ्यांसाठी हे पीठ मळून घेते। तर हे ना अगदी मऊसर असंच मळायचं आहे, घट्ट नाही मळायचं। आणि त्याला छान मळून घेतलं ना की भाकऱ्या अगदी मऊसूत होतात। म्हणजे जरी सकाळी भाकरी केली ना तरी दुपारच्या तुमच्या जेवणापर्यंत भाकरी अगदी मऊ राहील। हे बघा, आपल्याला याला छान मळून घ्यायचे, कारण छान मळून घेतलं ना तरच आपल्याला जशी मऊ भाकरी हवी आहे तशी होईल। हे बघा, इथे माझं पीठ मळून होतं आहे। हे असं माझं इथे हे पीठ मळून तयार आहे। 1-2 मिनटं पीठ असंच राहून दे, तोपर्यंत मी गॅसवर तवा ठेवला आहे भाकऱ्या भाजण्यासाठी। असं 2 गोळे मी करून घेतलेले आहेत। आणि आता काय करायचं आहे, थोडंसं पीठ हाताला लावण्यासाठी आणि भाकरी करण्यासाठी जेवढं लागेल ना तेवढं थोडंसं पीठ या परातीत असं तुम्हाला काढून घ्यायचं आहे। खाली थोडंसं पसरवायचं आणि मऊसर असल्यामुळे ना भाकरी छान थापली जाते परातीमध्ये। हे बघा, आपल्याला हवं तसं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला ह्याला थापून घ्यायचे। तुम्ही जर भाकरीचं पीठ घट्ट मळलं ना, म्हणजे असं मऊसर नसेल ना, तर मग खूप असं हार्ड होतं थापण्यासाठी। म्हणून जेवढं शक्य आहे ना तेवढं पीठ मऊसरच घ्यायचं आहे। तवा गरम झाला आहे, आपण आता ही भाकरी यावर घालून घेऊया। हे बघा, आता असं करताना ना थोडंसं इथे भाकरी उजव्या साईडला असं झालं की आता फाटेल की काय असं वाटलं। पण पाणी लावताना ना तुम्ही व्यवस्थित असं पाणी लावून घेतलं ना की तुम्हाला ते दिसणारही नाही की इथून कुठून भाकरी फोल्ड झाली होती म्हणून। भाकरी उलथायच्या आधी आपण जो काविलथा घेतो ना तो पाण्यात भिजवायचा। त्याने काय होतं, भाकरी तव्याला चिकटत नाही आणि आपसुकच अशी मोकळी होते। म्हणून काविलथाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। आता ह्या 4ही बाजू आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि त्या व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला भाकरी उलथायची। हे बघा, आपण आता ह्या 4ही कडा भाजून घेऊया। मध्येच काविलथ्याने थोडासा त्याच्यावर भाकरीवर थोडासा असा दाब द्यायचा आहे, जेणेकरून भाकरी छान फुगेल। म्हणून अतिशय गरमी आहे बाहेर, त्यामुळे खूप कठीण जाते की तवाही एवढा गरम झाला आहे, त्यामुळे शक्य तेवढं काविलथ्यानेच करा। हे बघा, असं आपल्याला भाकरी थोडं थोडं असं प्रत्येक साईडने पूर्ण अशी ना भाजली गेली पाहिजे कॉर्नरने, म्हणजे ती साईडने कच्ची राहणार नाही। आणि मग तिला आता मध्यभागी आणून ठेवले। आता आपण त्याला उलथूया। हे बघा, सर्व साईडने भाकरी व्यवस्थित भाजली गेल्यामुळे ना भाकरी छान फुलते। पण कुठून जर हवा जात असेल तर त्याला असं दाबून ठेवायचं, मग आपली भाकरी तयार होते। मी तुम्हाला अजून एक भाकरी करून दाखवते। ही भाकरी पण असे मऊसरच पीठ होतं, तुम्ही छान थापली जाईल भाकरी जर मऊसर पीठ असेल तर। हे बघा, असं थापून घ्यायची व्यवस्थित। आपल्याला जेवढी मोठी हवी, तुम्ही नवीनच करत असाल तर अगदी लहान भाकरीपासून सुरुवात करा। हे बघा, अशी आता आपण हिला पण असं तव्यावर घालूया आणि हिला पण आपण काविलथ्याला पाणी लावूनच करायचं। म्हणजे काय होतं, भाकरी ना तव्याला जास्त चिकटत नाही आणि उलथायला खूप सोपं जातं। हे बघा, अशा माझ्या या दोन्हीही भाकऱ्या तयार झालेल्या आहेत। आता
तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वल्कव क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझं फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका.